ओठावरी भिजला ग आसावला सूर गहिवरला मेघनभी सोडला ग धीर केतकीच्या वनी तिथे नाचला ग मोर गालावर आसू ओघळले ओदार दयाची दोषकले जखमेतून क्रंदन पाझरले घाली फुंकर हलकेच कोणी स्वराले दुरुनी सर्वप्रथम MMD आणि BMM या दोघांचे आभार, कारण त्यांनी आधी संधी दिली परीक्षकांवर काम करायला. पण त्याचबरोबर एक मोठं अवघड काम दिलं की त्यांच्यातल्या कुणाला पुढं न्यायचं, कारण सगळे अफाट छान गायले. म्हणजे क्षणभर असं वाटलं की स्पर्धाने या कार्यक्रमच ऐकतं कुठला तरी चांगला. आणि कौतुक करा असं वाटतं यावेळेला या लहान मुलांचं सुद्धा, की जी गाणी आमच्यासारखी लोक लहानपणी गायची ती गाणी आज इथे गायली त्या मुलांनी. याच्यात ते संगीतकार, गीतकार आणि गायक किती महान आहेत हे आजही मुलं आवडीने गात आहेत. तर आपण खरंच सगळे भाग्यवान आहोत, आपल्याला हे गीतकार संगीतकार मिळाले. ओव्हरऑल परफॉर्मन्स तर आम्हाला सगळ्यांनाच तिघांनी खूप आवडला. त्यामुळे खरं तर फारच मोठं अवघड कामगिरी आमच्यावर दिली आहे. एक जाता आता फक्त हे कंटेस्टंट सगळ्यांसाठी सांगायचं की आपण जेव्हा लहानाचे मोठं होत असतो तेव्हा इतर संस्कारांबरोबर सुरांचे संस्कार होत असतात. लताजी, आशाजी, मोहम्मद रफी साहब सगळ्यांचे, पण ते हाय पिचमध्ये गाणारे लोक आहेत. तर या गायकांनी हा विचार करायचा की आपला सूर कुठला आहे
आणि त्या सुरामध्ये त्यांची गाणी त्यांनी गावी मोकळ्या आवाजात, ती जास्त खुलतील. हा माझा एक छोटासा सल्ला त्यांना आहे. आणि तुमचे सर्वांचे आभार. तुम्ही खूपच छान दाद दिली आहे सगळ्या कंटेस्टंट्सना. थँक्यू सो मच अगेन BMA आणि MMD. नमस्कार, मी सुधीर भातखंडे. मंडळाचे आणखी आपल्या सर्वांचे आभार मानतो. खरोखरच कार्यक्रम आजचा फार छान झाला. जज म्हणून काही म्हणायला तसं आम्हाला जरा प्रश्नच पडला की आता कोणाला पुढे करायचं कोणाला मागे करायचं, पण सर्वांनी फार चांगली गाणी गायली. फक्त त्यांनी आपापला परफॉर्मन्स टिकवावा आणि वाढवावा ही माझी इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने रोज निदान जमेल तेव्हा अर्धा तास काढावा, गाणी ऐकावीत आणि ती स्वतः हळूहळू तयार करावी. प्रत्येकाचा आवाज आपल्या कोणत्या जातीचा आवाज आहे, आपला ब्रॉड आवाज आहे की हाय पीच आवाज आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या गाण्यांची निवड करावी आणि त्या ठराविक तऱ्हेच्या गायकीकडे आपण जास्ती लक्ष द्यावं. सगळे नक्की पुढे जातील. थँक्यू. बृहन महाराष्ट्र मंडळ आणि महाराष्ट्र मंडळ डेट्रॉइटचं आभार पहिले इन्व्हिटेशन दिल्याबद्दल. आज सगळेच स्पर्धकांनी खूप छान गायलं. मला थोडंसं सांगावंसं वाटतं की तुम्ही जेव्हा ट्रॅकबरोबर गाता तेव्हा हातात कागद असल्याने त्याचं लक्ष थोडंसं कागदाकडे जातं किंवा आपलं मग एक्सप्रेशन मागे पडतं. ते जे लोक पुढे जातील त्यांनी ते लक्षात ठेवावं की गाणं पाठ करा, तुम्ही हातात कागद घ्या पण कागदात वाचू नका. त्या ट्रॅककडे लक्ष देऊन ते गायल्यामुळे त्यातलं एक्सप्रेशन लवकर बाहेर येतं. पण व्हेरी गुड परफॉर्मन्सेस. Congratulations to you guys.